प्रेक्षकांनो, दसऱ्याच्या दिवशी खरं तर सत्याचा विजय होतो, पण दसऱ्याच्या दिवशी गौतमीचा म्हणजे असत्याचा विजय झालेला या मालिकेत दाखवला आहे। कालचा थरार तुम्ही बघितला असेलच। मी याचा रिव्ह्यू जरा उशिरा दिलाय, पण दिलाय। तर आता ही बयो आडवी झालेली असते गाडीसमोर, पण हा अभिराम तिचा हात ओढून तिला वाचवतो। म्हणजे गौतमीने बयोला मारून टाकायचाही प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाहीये। प्रेक्षकांनो, कमाल आहे नाही, गौतमीचाच विजय झालेला दाखवलाय अगदी प्रत्येक वेळेला। आता ती बयो बिचारी हारल्यासारखी फील करते आणि तिला किती वाईट वाटत असेल याची कल्पना आपण करूच शकत नाही। बयो आता आरवकडे जाऊन त्याला सांगायचा प्रयत्न करते हे सगळं, पण आरव सुद्धा त्याच्या मम्माला दिलेल्या वचनामध्ये बांधलेला आहे ना। सुरुवातीला त्याला वाटतं विश्वास ठेवावा, पण पुन्हा त्याला त्याच्या मम्माचं वचन आठवतं। बयो म्हणत असते, दादा मी स्पर्श केला रे बाबांना, खरं बोलतेय मी, विश्वास ठेव माझ्यावर। पण तो काही बयोचं ऐकायला तयार नसतो। बयो म्हणत असते, अरे दादा खरंच सांगते मी, विश्वास ठेव, मी माझ्या काजव्याला स्वतः माझ्या हाताने स्पर्श केलाय रे, बाबांची दाढी वाढली, आजारी येते। पण आरव म्हणतो, बयो माझ्याशी बोलायसाठी तू ही कारणं शोधू नकोस, मी तुझ्याशी बोलणार नाहीये। मी माझ्या मम्माला प्रॉमिस केले, त्यामुळे तू मला आता हा विषय वाढवून काहीही सांगू नको। पण बयो म्हणते, अरे आईची शपथ घेऊन सांगते मी, खरं बोलतेय। पण तरी सुद्धा आरव काही विश्वास ठेवा ना बाबा हा। पण मग तो अभिराम येतो आणि मग तो म्हणतो, हे बघ आरव, तिच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी हा व्हिडिओ बघ, म्हणजे तुला सगळं स्पष्ट होईल चित्र। आणि बयो शुभंकरांना म्हणजे त्यांचे ठोके वगैरे मोजत असते ना, तेव्हा या अभिरामने व्हिडिओ काढलेला असतो। आणि मग आरवला खात्री पडते की अरे खरंच हिने बाबाला बघितलंय। इरा त्यांना लांबूनच बघत असते आणि विचार करत असते, काय दाखवत आहे हे दादांना, काय चाललंय काय नेमकं। आणि आता डिरेक्टली ते सगळेजण गौतमीच्या घरात आहेत असं दाखवलंय आणि गौतमीलाही तो व्हिडिओ दाखवण्यात येतोय। सगळेजण ते व्हिडिओ बघतात, पण तरीसुद्धा गौतमीला आता धरल्यासारखं झालंय खरी, पण गौतमी अतिशय शातीर दाखवली आहे प्रेक्षकांनो। गौतमीकडनं क्लासेस घ्यायला हवे गुन्हेगारांनी, की कसा गुन्हा लपवावा आणि कसं सटकावं। कमाल दाखवली आहे प्रेक्षकांनो ही बाई, आता काय बोलू, दुसरे शब्दच नाही आहेत माझ्याकडे। आता ती इरा म्हणते, मम्मा हा तर खरंच माझा बाबा आहे ग, अगं काय अवस्था झाली याची। बयो म्हणते, इराच्या आई, बाबाची काय अवस्था झाली आहे, माझे बाबा मरणाच्या दारात आहेत, तुम्ही असं का केलं, कुठे लपवलंय माझ्या बाबाला, सांगा, माझ्या बाबाची अवस्था ठीक नाहीये। माझ्या बाबांना जर काही झालं ना तर मी सोडणार नाहीये तुम्हाला, मला माहिती आहे तुम्हीच माझ्या बाबांना लपवलंय, मास्कमध्ये तुम्हीच आला होतात ना, का माझ्या बाबाच्या मागे लागलाय तुम्ही, त्यांनी तुमचं काय बिघडवलंय, तुम्हाला काय वाईट करायचंय, काय त्रास द्यायचा आहे तो मला द्या, माझ्या बाबाला सोडून द्या। ती बयो बिचारी अगदी पोटतिडकीने सांगत असते, पण तरीसुद्धा गौतमी नावाच्या बाईला काही पाजर फुटे ना प्रेक्षकांनो, भयंकरच आहे नाही, काय सांगावं बाबा, कलियुगात काही होऊ शकतं। तर आता गौतमी भांबावून गेली आहे की काय उत्तर द्यावं। आरवकडे ती बघतीये, पण आरवही तिला जाब विचारतो, मम्मा आता सांग मला, आता बयोवर विश्वास कसा ठेवू नको, तिने तर व्हिडिओ पण आणलाय, हा व्हिडिओ खोटा आहे हे सांग बरं। तू प्रत्येक वेळेला मला म्हणत होतीस ना ती खोटं बोलतीये, नाटक करतीये, आणि तुझ्या बोलण्यावर मी विश्वास ठेवत गेलो, पण मम्मा आता बोल, मला विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा बयोवर, सांग ना। गौतमी आता शातीरपणे विचार करायला लागते, गौतमी आता ही बाजी हातातून सुटायला नको, काहीतरी विचार कर, काय करायचं आता। इकडे शुभंकरांना त्यांनी पुन्हा त्या गोडाऊनमध्ये आणून टाकलंय। शुभंकरांना हलकं हलकं आठवत असतं की ते बयो त्यांना आवाज देत असते ना, बाबा बाबा, त्यांना तो प्रसंग आठवतोय, पण त्यांना एवढा औषधांचा मारा केलाय की त्यांना काहीच आठवत नाहीये असं दाखवलंय त्यांनी। आता कसं बसं त्या रमाकांतने आणि दुष्यंतने पुन्हा त्यांना बांधून ठेवलंय, बिचारे खूप थकलेत क्राईम करून, म्हणून पाणी प्यायला वगैरे बसलेत। पण मला असं वाटतं आयुष्यात पहिल्यांदा रमाकांत काहीतरी चांगलं बोललाय प्रेक्षकांनो। रमाकांत म्हणतो, काय हो दुष्यंत, एवढ्या मोठ्या कॉलेजचे डीन आहात ना तुम्ही, काय अवस्था करून ठेवली आहे आमच्या गौतमी वहिनीने तुमची, माझं पण असंच केलंय बघा, बघा ना, मी आमच्या गावाकडे शेठ होतो, शेठ रमाकांत शेठ, तिथे पंचक्रोशीतले लोक यायचे माझ्याकडे, माझी मदत मागायचे। तुम्हाला सांगतो मी, हा आमचा दादा शुभू दादा, अहो एवढा मोठा डॉक्टर, तो त्या बाईच्या नादाला लागला आणि बघा त्याची पण अवस्था काय झाली। आणि तुम्ही हे सगळं कशासाठी करताय, या बाईसाठी, या बाईच्या नादाला लागून तुमचं काही खरं नाही बाबा। आता त्याने खरंच बोललंय हे सगळं, पण या दुष्यंतला पटतंय खरी, पण तो रमाकांत म्हणतो, शटाप एकदम काहीच बोलायचं नाही आता तू। आणि मनातल्या मनात विचार करतोय, खरंच तो जे करतोय ते चुकीचंच करतोय, बिचाऱ्या दुष्यंताचं प्रेम आंधळं बहिरं सगळंच आहे वाटतं। असो, तर आता पुढे आपण बघतोय की आरव गौतमीला जाब विचारत असतो, मम्मा आता काय सांगशील सांग ना। पण आता ही गौतमी कसलं नाटक करते प्रेक्षकांनो। आता लगेच ती बयोला उठवते आणि म्हणते, बयो तू खूप खूप चांगलं काम केलंयस, मला माफ कर बेटा। लगेच तिच्या डोळ्यातनं पाणी काय आलंय, ती बयोला जवळ काय घेतीये, कुरवाळतीये काय। बयोला म्हणते, बयो माझं खरंच चुकलं ग, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता, माफ कर बेटा मला, मी खरंच चुकले ग, मी तुझ्यावर अविश्वास दाखवायला नको होता, खरंच मी ना रागामुळे तुझ्यावर
विश्वास ठेवू नाही शकले ग. मला असं वाटलं की तू माझं कुटुंब म्हणजे आम्हाला वेगळं करायला आली आहेस, म्हणून मी तुझा रागराग करत होते. या रागाच्या भरात तू जे काय बोलतेस त्यावर मी विश्वास ठेवलाच नाही. पण आता तुम्ही कोणीच काळजी करू नका, मी माझ्या शुभूला परत आणेल. माझं जीवाचं रान करेल मी, पण शुभूला आणेल म्हणजे नक्की आणेल. बयोला कळतच नाही की नेमकं काय प्रकार सुरू आहे. पण प्रेक्षकांनो, यावेळी सुद्धा बयो एकदम गप्प बसते. पण आता एवढं सगळं होऊ नये, मला असं वाटलं होतं इराच्या म्हणजे मनावर काहीतरी चांगला परिणाम होईल, पण नाही. इरा बयोलाच बोलतीये, अगं मम्मा ही इडियट आहे, हिच्या बोलण्यावर कुठे विश्वास ठेवते तू. म्हणजे व्हिडिओ बघून सुद्धा बरं का प्रेक्षकांनो. लगेच गौतमी म्हणते ती इडियट नाही आहे, ती खूप हुशार आहे. जे आपल्याला जमलं नाही ना ते हिला जमलं आहे. हे बघ आरव, मी तुला प्रॉमिस करते, मी आजच त्या SP साहेबांशी बोलते आणि आपल्या शुभंकरला शोधून आणते. तू काळजी करू नकोस बेटा, तुम्ही कोणीच टेन्शन घेऊ नकास. आणि बयो, हे काय गो, किती लागलंय तुझ्या डोक्याला, रक्त वाहतंय त्यातनं. अगं सुमन, जा पटकन फर्स्ट एड बॉक्स आण बरं. सुमन म्हणते हो हो आणते मी. पण बयो म्हणते त्याची काही गरज नाही आहे, मी आता निघते, मला उशीर होतोय. पण माझ्या बाबाला लवकरात लवकर शोधा तुम्ही. अभिराम बयोला तो व्हिडिओ मागतोय आणि आता गौतमी म्हणते बयो तो व्हिडिओ मला पाठवून ठेव, म्हणजे मला शुभंकरला शोधायला मदत होईल. आणि बयो तिथून निघून गेली आहे आणि गौतमी आरवकडे बघतीये. आरवला मात्र काहीच कळत नाहीये की आता नेमकं करायचं तरी काय. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. फायनली गौतमी पुन्हा वाचली प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय की बयो पुन्हा एकदा मंदिरात गेली आहे आणि गणपतीजवळ प्रार्थना करते की माझी आई गेली, पण आता माझ्या वडिलांचं छत्र माझ्यापासून हिरवून घेऊ नकोस देवा. आणि ती खूप रडती आहे प्रेक्षकांनो. खूपच हतबल झालेली दाखवली आहे बिचारी बयो आपली. पण आता गौतमीने फरमान सोडलाय की त्या शुभंकरला लवकरात लवकर आता मारून टाका. काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, यावेळी पण आता गौतमीच जिंकणार का? पण असं वाटतं ना प्रेक्षकांनो, यावेळी तो दुष्यंत काहीतरी करेल, तो शुभंकरला मरू देणार नाही असं त्याच्या चेहऱ्यावरनं तरी आज जाणवलंय. बघूयात काय होतंय ते. पण प्रेक्षकांनो, तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही 71% लोक सबस्क्राईब न करता बघताय. प्रेक्षकांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपली फॅमिली पण आणखीन वाढेल. मी आणखीन जे चांगले चांगले रिव्ह्यूज देते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या कामाची पोचपावती माझ्यापर्यंत पोहोचेल. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.